उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट होते। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तर संजय राऊत आणि अनिल परब हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते या बैठकीसाठी या भेटीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, कारण या आधी ज्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी ते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून कुटुंबासोबत गेले होते। आता पक्षातल्या 2 नेत्यांना घेऊन ते गेलेले आहेत, त्यामुळे राजकीय चर्चा होण्याची शक्यता ही अधिक आहे। उद्धव ठाकरे हे अनिल परब आणि संजय राऊत यांना घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत। संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। श्रेयस, या आधी जेव्हा भेट झाली होती उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते, कुटुंबासाठी गेले होते, कुटुंबासोबत गेले होते, गणरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गेले होते। आता पक्षातल्या 2 जवळच्या नेत्यांना घेऊन गेलेत, राजकीय चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे। अत्यंत महत्वाची भेट विक्रांत, अत्यंत महत्वाची भेट ही राजकीय भेटच असेल। एकंदर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आपण बातमी पण दिली होती की दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली गेली होती। मात्र आता जी भेट होता दिसते ही भेट यासाठीच आहे का, जर दसरा मेळाव्याला हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर कुठे ना कुठे युतीची घोषणा ही शिवतीर्थावर आणि खऱ्या अर्थानं दसरा मेळाव्यात होईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। आणि तेच खरं तर लक्ष आहे। आपण बघतोय तर उद्धव ठाकरे आता अनिल परब आणि संजय राऊत यांना घेऊन शिवतीर्थावर पोहोचलेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो तर गणेश उत्सवाच्या दरम्यान उद्धव ठाकरे 22 वर्षांनी आले, तर हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र परिवाराला कुठल्याही सदस्याला न घेऊन येता जेव्हा राजकीय भेट होताना दिसते तेव्हा आता चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येते विक्रांत। हे खरं श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही बैठक आता राजकीय नेत्यांना, आपल्या पक्षातल्या 2 नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे या बैठकीसाठी गेलेले आहेत, या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीमध्ये राजकीय युती संदर्भात चर्चा होणं हे अपेक्षित आहे। तुम्ही जसं म्हणालात अगदी काही दिवसांपूर्वी आपण बातमी दिली होती की मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, त्या अनुषंगानं चर्चा होणं सुद्धा अपेक्षित आहे। काय नेमकी माहिती मिळते या भेटीमध्ये, काय चर्चा होऊ शकते आणि ही भेट पूर्वनियोजित होती का मग अचानक ठरलेली? ही अचानकच भेट ठरली वाटते, पण अशी कोणतीच भेट खऱ्या अर्थात ठरली नव्हती। त्यामुळे ही अचानक भेट आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल। या भेटीचं कुठलंही कारण हे कुठल्याच नेत्या मंडळींकडून आलं नव्हतं विक्रांत, आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही चर्चा ही मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि हे चित्र पाहायला मिळतं विक्रांत। आपण बघू शकतो ते एखादं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की हे 2 नेते एकत्र भेटतात चित्रावर, ही सगळ्यात मोठी गोष्ट आताची विक्रांत। काही कारणांमुळे श्रेयस यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही, मात्र ठाकरे बंधूंची ही पुन्हा एकदा भेट होते आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल। पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले ते मराठी विजय मेळाव्यामध्ये, त्यानंतर मग उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून राज ठाकरे गेले। आता बैठक सुरू आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे हे यावेळी बैठकीसाठी म्हणूनच गेलेले आहेत असं म्हणावं लागेल, राजकीय बैठकीसाठीच गेलेले आहेत असा अंदाज, असा कयास आपल्याला बांधता येईल। कारण यावेळी उद्धव ठाकरेंनी जाताना आपल्यासोबत पक्षातले 2 नेते, जे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, जे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते आहेत, ते म्हणजे संजय राऊत आणि अनिल परब, या 2 नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे यावेळी राज ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे। या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट कधी झाली होती तेही आपल्याला बोलायचं आहे, मात्र आता ही बैठक मागच्या 10 ते 15 मिनिटांपासून सुरू असल्याची माहिती मिळते। पालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची ताजी अपडेट आता समोर येते। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू असल्याची ताजी अपडेट आताच्या क्षणाला आपल्या हाती येते।
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार का अशी चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून होती। तशा प्रकारचे संकेतही देण्यात आलेले होते, मात्र अद्यापपर्यंत तरी अधिकृत घोषणा नाहीये। आतापर्यंत ज्या भेटी झाल्या त्या भेटी राजकीय दृष्ट्या प्रेरित नव्हत्या, राजकीय चर्चा झालेल्या नाहीत असं सातत्यानं सांगण्यात आलं। मात्र आजची भेट ही वेगळी आहे, कारण उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाताना पक्षातील 2 नेत्यांना सोबत घेऊन गेलेले आहेत। संजय राऊत आणि अनिल परब हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नेते उद्धव ठाकरेंसोबत आताच्या क्षणाला शिवतीर्थावर बैठकीसाठी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामध्ये राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथं बैठक पार पडते। याआधी नेमकी या दोघांची भेट कधी कधी झाली तर मराठी विजयी मेळाव्यामध्ये भेट झाली। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरे गेले होते आणि आता गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आले होते आणि आता आज ही बैठक पार पडते। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होते, ही बैठक पार पडते। या बैठकीसाठी कोण कोण उपस्थित आहे तर उद्धव ठाकरे स्वतः पक्षप्रमुख म्हणून आलेले आहेत, त्यांच्यासोबत संजय राऊत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय अत्यंत जवळचे आहेत आणि अनिल परब पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सुषमा अंधारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, मागच्या काही दिवसातली ही 4थी भेट आहे। ही भेट वेगळी यासाठी म्हणावं लागेल कारण गणपतीला जाताना उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत गेले होते, आता पक्षातल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन गेलेत। राजकीय चर्चा होणं अपेक्षित आहे। सुषमाताई, ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। मागच्या काही दिवसांमध्ये 4 वेळा भेट झालेली आहे, मागच्या काही महिन्यांमध्ये। मात्र ही भेट वेगळी यासाठी म्हणावं लागेल कारण गणेशोत्सवाला जाताना तेव्हा त्याच्या ब्रेकिंग न्यूज होणं किंवा त्या संदर्भाने सातत्याने आपल्या स्क्रीनवर काही ब्रेकिंग येणं हे मी समजू शकते। मात्र 20 वर्षानंतर आता जेव्हा 2 कुटुंबांमध्ये समेट झाली आहे किंवा 2 कुटुंबांचं एकत्रितपणे सुरळीत येणं जाणं आणि वेगवेगळ्या कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित भेटणं चालू आहे, तेव्हा त्याला काही वेगळे कंगोरे लावण्याचं काही कारण नाहीये। आजची भेट ही कौटुंबिक असू शकते किंवा अजून काही कारण असू शकतात। जी काही कारण असतील ती मला वाटतं एक फार झालं तर 1-2 तासात आपल्या सगळ्यांच्या समोर येतीलच। बरं, पण तुमचा कयास काय, तुमचा अंदाज काय कारण असतील या भेटीमागे? काही कारणास्तव सुषमा अंधारे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, संपर्क तुटलेला आहे। मात्र या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा भेट झालेली आहे। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत। सध्या ही बैठक सुरू आहे। या बैठकीला आणखी कोण कोण उपस्थित आहे तर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। श्रेयस, बैठक सुरू होऊन साधारण किती वेळ झालेला आहे? या बैठकीकडे कशा प्रकारे पाहायचं? ही बैठक थोडी वेगळी आहे इतर बैठकींपेक्षा। अर्थात विक्रांत, आपण म्हणू शकतो की आताच्या घटनेला ही सगळ्यात मोठी बैठक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत झालेली आहे। आपण आता खऱ्या अर्थानं बघितलं तर आपण शिवतीर्थ बाहेर आहोत, उद्धव ठाकरे यांची सिक्युरिटी आपल्याला दिसत आहे, त्यासोबत दरवाजा बंद आहे। मात्र शिवतीर्थामध्ये आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे येऊन 15 मिनिटं झालेत। विक्रांत, आपल्याला म्हणावं लागेल की या अगोदर सुद्धा गणेशोत्सवादरम्यान खरं आता उद्धव ठाकरे 22 वर्षानंतर याच शिवतीर्थावर आले। मात्र जेव्हा राजकीय नेत्यांना घेऊन आलेत त्यामुळे कुठे ना कुठे आता या सगळ्यांबद्दल युतीची चर्चा होते काय, आता त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। विक्रांत, आपल्याला म्हणावं लागेल की दसऱ्या मेळाव्याला 2 ठाकरे याच शिवाजी पार्कच्या मैदानावर एकत्र येतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता। त्याचीच ही बैठक आहे का? आणि जर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील तर ती अधिकृत घोषणा एकत्र येण्याची होईल का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच की आता कुठल्याही परिवारात सदस्य नाहीये, त्यामुळे पारिवारिक भेट ही नाही, ही राजकीय भेट आहे। आणि राजकीय भेट असल्यानंतर खऱ्या अर्थानं आताच्या घटनेला आपण बघू शकतो तर पुन्हा एकदा आपल्याला 2 दिवसापूर्वी जावं लागेल, जेव्हा विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे नेते हे मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंना भेटले त्यावेळी सुद्धा
मुद्दे अनेक होते, पण मुद्दा हा युतीचा आला आणि युतीच्या संदर्भाच्या मुद्द्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याचे कुठे ना कुठे संकेत हे काँग्रेस नेत्यांनी दिले होते आणि त्यासाठीच कुठे ना कुठे आपण बघू शकतो तर विजय वडेट्टीवार यांनी हे भाष्य सुद्धा केलं तर दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला हायकमांडला विचारावा लागेल, तर तोच खऱ्या अर्थाने विचार आता कुठे ना कुठे ऑन पेपर मांडण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना भेटतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय. ही भेट पूर्वनियोजित होती, ही भेट अचानक झाली किंवा काय, या गोष्टीत न पडता दोन राजकीय नेते म्हणजेच मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्य नेत्यांना घेऊन आज भेटलेत. त्यामुळे कुठे ना कुठे ही भेट न पारिवारिक आहे, कारण आपण बघू शकतो विक्रांत ह्याच्या अगोदर जेवढ्या भेटी झाल्या तेवढ्या परिवारासोबत होत्या. म्हणजे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं थेट हे मातोश्रीवर जाणं त्यांच्या वाढदिवसानिमित्त होतं. गणेश उत्सवादरम्यान खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो उद्धव ठाकरेंच्या परिवारासोबत उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर येणं हे सुद्धा परिवाराच होतं. मात्र आज ती गोष्ट नाहीये, आज फक्त आणि फक्त हे राजकीय भेट आहे आणि कुठे ना कुठे ही राजकीय भेट असल्यामुळे आता चर्चा आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. आपण शिवाजी पार्कचं हेच मैदान बघू शकतो, तिकडे शिवाजी पार्कच्या मैदानावर अनेक वर्ष हा दसरा मेळावा होता दिसतोय. ह्याच शिवाजी पार्कवर जर दसरा मेळाव्याच्या दिवशी जर मनसेअध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे आले तर कुठे ना कुठे युतीच्या चित्राची घोषणा ही तिथंच होईल असंच म्हणावं लागेल. एकंदर पाहिलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की दोन राजकीय नेत्यांचं एकत्र येणं ही सगळ्यात मोठी बाब आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता चर्चा आता मोठ्या प्रमाणावर राजकीय होताना दिसत आहेत. एकंदर आता पाहायला गेलं तर मागच्या 15 मिनिटापासून विक्रांत ही भेट होताना दिसते, ही भेट 15 मिनिटं झाली होते. त्यामुळे आता कुठे ना कुठे ही भेट किती वेळ होईल, त्यात काय चर्चा होतील हे खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. मात्र ही भेट दसरा मेळावा एकत्र येण्यासाठी आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहतोय. आणि जर ती असेल तर ती गोष्ट महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र राजकारणासाठी ही अधिकृत घोषणा असेल का एकत्र येण्याची, आता त्याकडे विक्रांत सगळ्यांचं लक्ष लागलंय. बरं श्रेयस, आता आपण ही भेट राजकीय आहे असं म्हणतोय, या चर्चांना दुजोरा देण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे की आता उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब हे त्यांच्या पक्षातले नेते आहेत, मात्र मनसेचे आणखी कोणी नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत का, तसे काही तपशील येत आहेत का, की मग फक्त राज ठाकरे या बैठकीसाठी मनसेचे नेते म्हणून उपस्थित आहेत? अर्थात मनसेकडून आज मनसे यांची खरं तर विभाग प्रमुखांची एक छोटीशी बैठक लावण्यात आली होती जी 11, 11:30, 12 दरम्यान होती. त्यामुळे बाला रंगावकर असतील मात्र आता दृश्यांमध्ये कोणीही आपल्याला दिसलं नाही, कारण ही भेट जेव्हा होत होती तेव्हा इथं खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो कोण नेते मंडळी आत गेले आपल्याला माहिती नाही. मात्र शिवसेनेकडून संजय राऊत आणि अनिल परब असतील तर मनसेकडून बाला रंगावकर हे असतील आत. आणि आता ते चर्चा दोन पक्षांमध्ये होते, दोन पक्षप्रमुखांमध्ये होते. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं जेव्हा हा प्रश्न विचारण्यात संजय राऊतांना आला तेव्हा देखील त्यांनी म्हटलंय की दोन बंधू एकत्र बोलताना दिसत आहेत. मग दुसरीकडे आपण बघितलं तर अविनाश अभ्यंकर असो, नांदगावकर असो किंवा संदीप देशपांडे असो, ते सुद्धा तेच वक्तव्य करतायत की या सगळ्याबद्दल दोन बंधूच बोलतील. तेव्हा मुख्यतः ही भेट दोन ठाकरे बंधूंची आहे, म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे. आणि जेव्हा दोन ठाकरे बंधूच म्हणजे पक्षप्रमुख जेव्हा एकमेकांची चर्चा करतायत तेव्हा दुसऱ्यांनी चर्चा करण्याची गरज आहे का, हा महत्वाचा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला होता. मात्र आता ही मुख्य नेते मंडळी आता इथे पोहोचलेले विक्रांत, त्यामुळे कुठे ना कुठे ही मुख्य नेते मंडळी पोहोचल्यानंतर अनेक चर्चा आपल्याला होताना दिसणार आहे. या चर्चांमध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा हीच आहे की एकंदर अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकी आता कधी होईल ही हाताच्या अंतरावर आहे, ही नोव्हेंबरमध्ये होईल, डिसेंबरमध्ये, जानेवारी, फेब्रुवारी, व्हॉटेवर. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी एकत्र येण्याची जी नांदी आहे ही अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र या नांदीचं खरं चित्र हे या बैठकीत दिसतंय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष विक्रांत लागलेलं आहे. तर श्रेयस, या बैठकीमध्ये जर दसरा मेळाव्या संदर्भातली चर्चा होणार असेल आणि दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र दिसले तर ती एक प्रकारे राजकीय युती म्हणावी लागेल, कारण दसरा मेळाव्यामधून पक्षाची पुढची वर्षभराची भूमिका, पक्ष वर्षभर पुढे कसं काम करणार आहे ही भूमिका मांडली जाते, त्यामुळे ती राजकीय भूमिका असते. त्यामुळे जर दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र आले तर युती निश्चित म्हणायची. निश्चितच, आणि असं आपल्याला म्हणावंच लागेल. कितीही लोक किंवा दोन्ही पक्षाचे जे मुख्य नेते मंडळी आहेत सांगतील की असं असून काही नाहीये, मात्र ज्या दिवशी ही चर्चा रंगायला लागली त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने चर्चा ही मोठ्या प्रमाणावर आहे. हे बघा, कुठलीही गोष्ट असेल, दसरा मेळावा हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे आणि ह्याची ऐतिहासिक कारण आहेत आणि ऐतिहासिक त्याचं महत्व आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. जर अशा महत्वाच्या मेळाव्यामध्ये दुसऱ्या पक्षाचे कुठलेही नेते मंडळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती एकत्र येण्याची चिन्ह ही सगळ्यात मोठी असते विक्रांत. आणि त्यामुळे कुठे ना कुठे फक्त येणं नसतं
ते कुठे ना कुठे युतीसाठीच येणं असतं. आणि जर ही युतीसाठी येणं असेल, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी इन्व्हिटेशन देतात का, आमंत्रण देतात का? आणि जर मनसे अध्यक्षांनी तो आमंत्रण जर ऍक्सेप्ट केलं तर ही एकत्र येण्याचे चिन्ह हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येतील. आणि जर हे दिसून येत असेल तर कुठे ना कुठे त्याची बैठक हीच आहे का? कारण एकंदर पाहिलं गेलं सगळ्या मुद्द्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा हाच होतो की जी गोष्ट आपण टायमिंग म्हणतो, राजकारणामध्ये टायमिंग सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी दसरा मेळावा हा टायमिंग असेल का विक्रांत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आपण पुन्हा एकदा आपण घराचे लोक बाहेर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कॉन्वॉय आहे, उद्धव ठाकरे यांची गाडी फक्त आत गेलेली आहे. बाकी सगळ्या सिक्युरिटी मेजर जी आहे ती शिवतीर्थाच्या बाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शिवतीर्था बाहेर आपण हे दृश्य बघू शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं घर आहे आणि इथंच आता मागच्या 20 मिनिटं झाली आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या मुख्य नेते मंडळींसोबत इथं आलेले आहेत. आणि हे नेते मंडळी खऱ्या अर्थानं आता काय चर्चा करतायत, राजकीय चर्चा करतायत, टायमिंगचा हिशोब करतायत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र शिवतीर्थामध्ये हा नियोजित भेट होती, ही अचानक भेट झाली. मात्र ही अचानक भेट असेल तरी ही भेट ही राजकीय आहे आणि तेच राजकीय भेट आपण शिवतीर्था बाहेरून दाखवतो आहोत विक्रांत. बरं श्रेयस, आता या संभाव्य युतीविषयी बोलताना थोडं हेही बोलावे लागेल की मुंबईतली आत्ताची राजकीय परिस्थिती किंवा मग राज्यातली आत्ताची राजकीय परिस्थिती, मराठी माणसांची मानसिकता, कारण मराठी माणूस हा शिवसेनेचा आणि मनसेचा कोर वोटर आहे, हे सगळं पाहता दोघांची युती ही दोघांसाठी पोषक असेल असं वातावरण दिसतंय तुम्हाला? आपण बघू शकतो की जेव्हापासून मनसे अध्यक्ष आणि राज ठाकरे एकत्र येणार ह्याची चर्चा जर रंगू लागली, पुन्हा एकदा आपण 3-4 महिने मागे जाऊया. ही चर्चा कुठे रंगली तर महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं की आमचे वाद ही महाराष्ट्रापेक्षा अगदी लहान आहेत, हे वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं. त्याच दिवशी तो इंटरव्ह्यू जेव्हा युट्यूबला लॉन्च झाला त्याच दिवशी अगदी अर्धा तास दरम्यान आमचे वाद हे किरकोळ आहेत हा शब्द खऱ्या अर्थात पकडून उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिला होता. त्यानंतर ही युतीची चर्चा रंगू लागला. पण युतीच्या चर्चा रंगत असताना अनेक चर्चा या देखील रंगल्या की आता जर हे दोघं एकत्र आले तर एक नवी संजीवनी दोन्ही पक्षाला मिळेल. लोकसभा विधानसभा निवडणुकीला जे काही दोन पक्षांसोबत झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही नवी संजीवनी आहे. आणि संजीवनी फक्त नेत्यांमधली नाहीये, ही संजीवनी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांमधली विक्रांत आहे. त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला आणि तो उत्साह आपल्याला शिकेला वाचा दिसतोय. आपण मीरा रोडला देखील जेव्हा पाहिलं, जेव्हा मीरा रोडला मनसेचं आंदोलन होतं तेव्हा शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना साथ दिली. त्या दिवशी सुद्धा जेव्हा बघितलं गेलं तर अविनाश जाधव त्या आंदोलनानंतर शिवसेनेच्या शाखेत जाऊन भेट देऊन आले. तर कुठे ना कुठे हळूहळू गोष्ट झिरपायला लागली आणि झिरपल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर न कोणत्या आतापता नेता खऱ्या अर्थानं राज ठाकरेंच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना वाढदिवसा दिवशी जाऊन भेटलं, हे त्याच्या मोठी नांदी होती. आणि त्यानंतर त्या नांदीसाठी एक वेगळं पाऊल उद्धव ठाकरे यांनी 22 वर्षानंतर याच शिवतीर्थावर येऊन 22 वर्षानंतर. बरं श्रेयस तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण नवी माहिती समोर येते. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आता समोर येते. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. दसरा मेळावा हा दरवर्षी ठाकरेंच्या शिवसेनेकडून, अर्थात सुरुवातीला तो शिवसेनेकडून, आता 2 भाग झाल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून साजरा केला जातो. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये दसरा मेळावा पार पडत असतो. यंदा सुद्धा या दसरा मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलेलं आहे. ठाकरे बंधूंमध्ये युतीची हे चिन्ह आहेत, युतीचे हे संकेत आहेत असं म्हणावं लागेल. मागच्या 20 मिनिटांपासून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण हे राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं वैशिष्ट्य, आतापर्यंत कौटुंबिक भेटी झाल्या. ठाकरे बंधू याआधी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये भेटले. यावेळी उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे या भेटीचं वेगळं महत्व आहे. वरळीतील मेळावा राजकीय नव्हे तर मराठीचा होता असं राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं होतं. यावेळी प्रथमच राजकीय भेट असल्यानं युतीची चर्चा होणार. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये प्रथमच राजकीय चर्चा होती.